तीन राज्याच्या वतीने म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा अखिल भारतीय गावी समाज, महाराष्ट्र गावी समाज आणि सिंधुदुर्ग गावी समाज आणि मालवण गावी समाजाच्या यजमानामध्ये तो महोत्सव उद्यापासून आजपासून करायला सुरू झालेला. आज जिल्हास्तरीय क्रिकेट मॅच, राज्य आंतरराज्य क्रिकेट मॅचचे स्पर्धा त्याचा अंतिम संपवून उद्यापासून खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा सुरुवात होईल. संध्याकाळी 4 वाजता संपूर्ण शहरातून मोटरसायकल रॅली देवगड, वेंगुर्ला आणि मालवण तालुक्यातले सर्व मोटरसायकल स्वार येतील. संध्याकाळी 6 वाजता त्या तिन्ही तालुक्यातल्या घोड्या या मोर्याच्या धोंड्यासमोर जे शिवाजी महाराजांनी त्याचं केलं त्या धोंड्यासमोर मशाली घेऊन येतील आणि त्या मशाली घेऊन आल्यानंतर त्यांचं स्वागत औक्षण करून समाज महिला करतील. त्यानंतर त्यांना त्या मशाली वाजत गाजत त्या ठिकाणी काही चित्र, महाराजांचे चित्र घेऊन व्यासपीठाकडे ठेवलेली जी गाभित महाज्योत त्या सर्व मशालींनी एक करून ती महाज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. आणि त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार, क्रिकेटच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ, गाभित भूषण मध्ये काही नावं आहेत ती नावं आणि जो गावित समाजाचा जी लोककला आहे शिगमोत्सव, त्या शिगमोत्सवाचा त्या ठिकाणी उद्घाटन होईल, दाखवला जाईल. तत्पूर्वी इतिहास संशोधक आणि किल्ल्याची माहिती असणारे अमर आडके हे गावित समाज आणि शिवाजी महाराज आणि त्यांचा आरमार या संदर्भात इतिहास उलगडा करतील, जनतेसमोर येईल, तरुणांसमोर येईल. त्याचप्रमाणे जे गावित समाजाचा इतिहास हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तिथे स्टॉलमध्ये 300 रुपयाचं पुस्तक महोत्सव बोलतो 250 रुपयाच्या सवलतीने दिले जाणार आहे. या पुस्तकामध्ये समाज बांधवांनी समाजाचा इतिहास आणि समाजाची माहिती यामध्ये संकलित करून अखिल भारतीय गावित समाजाने त्याचं प्रिंटिंग केलेलं आहे. त्याचं प्रिंटिंग केली जाणार आहे. समाज बांधवांनी बऱ्यापैकी याला उत्साहाने मोठा उत्स्फूर्त मुंबईपासून, कारवारपासून आणि सर्वांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याची मान्यता दिलेली आहे. मुंबईतून आता यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जे विविध स्पर्धा आहेत त्या स्पर्धांची बक्षीस समारंभाने कार्यक्रम दिलेली आहे. त्या कार्यक्रमाप्रमाणे पण ह्या महोत्सवात काम करताना सर्वांनी अगदी एकीने आणि एकत्र येऊन पहिल्यांदाच इतिहास म्हणजे पहिल्यांदाच होणारा हा सर्व राज्यातले एकत्र आणून मुंबई आणि सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम सर्व समाज बांधवांनी, सर्व समाज संघटनांनी या ठिकाणी करण्याचं खऱ्या अर्थाने परिश्रम केले मैदानावर घेत आहेत. या परिश्रमातूनच खऱ्या अर्थाने या गावी समाजाला दिशा देण्यासाठी हा महोत्सव होणारा. अन्य जे महोत्सव होतात ते फक्त नाच गाणी आणि ऑर्केस्ट्रावर होत असते.
तरी समाजाने जो परिसंवाद ठेवला आहे तो परिसंवाद सर्वांना खुला ठेवलेला आहे. या परिसंवादात मत्स्य विभागाचे अधिकारी येतील, पर्यटन विभागाचे अधिकारी येतील, बीड बँकेचे अधिकारी येतील. हे सर्व अधिकारी एकत्र येऊन वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळी माहिती ते दिली जाणार आहे. त्यामुळे हा तरुण नोकरीच्या शोधात न राहता व्यवसायातून मोठा व्हावा आणि व्यवसायातून त्यांनी आपल्याबरोबर अनेक लोकांना रोजगार द्यावा, अशा प्रकारच्या या परिसंवादातून तरुणांना आपण या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम समाजाने केलेलं आहे. त्यामुळे सर्व आपल्या माध्यमातून सर्वांना या समाजाच्या महोत्सवाला, गाभित महोत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आम्ही समाजाच्या वतीने सगळं आवाहन करत आहोत.